गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात गोवंश तस्करी, दारू, तंबाखू व अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अहेरी श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. याकरिता अहेरी शहरात शांतमय वातावरण निर्माण राहावे तसेच अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथील पेट्रोल पंपपासून काही अंतरावर पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली आहे. यात मोटार वाहन कायदा अंतर्गत विनापरवाना वाहन चालवणाऱ्या 19 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. यामुळे विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांचे धागे दणाणले असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकांवर व अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच श्रीराम जन्मोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतमय वातावरण निर्माण राहावे यासाठी पोलीस यंत्रणा पुढाकार घेऊन आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या निर्देशानुसार अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्ष लेकरे यांच्या मार्गदर्शनात व महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली कांबळे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर निलावार, रितेश मुहुर्ले, तलांडे, सुखदेवे, महिला पोलीस शिपाई कोरेटी, दर्डे यांनी नाकेबंदी करून अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे. आज अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत जे ट्रिपल सीट चालवतात किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवतात, विदाऊट लायसन वगैरे वाहन चालवतात, त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ही नाकाबंदी चालू आहे.